प्रशासनाचं करायचं काय? आमदार प्रशासनाचं करायचं काय? हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन हम सब तांत्रिक कामगार युनियन 50-59चा विजय असो. तांत्रिक कामगार युनियन 50-59चा विजय असो. तांत्रिक कामगार युनियन 50-59 करून हेतू पुरस्कार बांधल्या, त्यांनी राखीव ठेवल्या आणि जाणून बुजून आपल्या तांत्रिक कामगारांचा अपमान केलेला या प्रशासनाने. पाठीमागील वर्षात देखील कामगारांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या, परंतु हितसंबंधातून आजही ते कर्मचारी त्याच ठिकाणी काम करतात आणि त्या कामाचा ताण आपल्या तांत्रिक कामगारांवर होतोय. आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आज आपण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित आहोत आणि नक्कीच या गेट मीटिंगच्या माध्यमातून या प्रशासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही आणि जाग येणारच. दुसरी गोष्ट मित्रांनो, कामगार आपला अशा या अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्या मनावर प्रचंड कामाचा ताण येतो. अहो कोण करतो हे काम? हे स्ट्रक्चर जे आज उभे आहेत ना, हे तुमच्या आमच्या बापदादांनी उभे केलेत. या लाईन आज व्यवस्थित आहे ना, हे आमच्या बापदादांमुळे उभे आहे, तुमच्यामुळे नाही. फॅन खाली बसून आम्ही खुर्च्या उभी. आमच्या लोकांची तुम्हाला कामं करावीच लागतील, नाहीतर याच्यापेक्षा भव्य दिव्य आंदोलन आम्ही उभे केल्याशिवाय राहणार नाही. तक्रार निवारणीची बैठक आहे, तुम्हाला विनंती करायला लागते. आमची एवढी मोठी स्ट्रॉंग संघटना असताना, 700-800 सभासद या पुणे झोनमध्ये असताना आम्हाला तक्रार निवारणाची बैठक तुम्हाला विनंती करून घ्यावी लागते. हे फार मोठं दुर्दैव आहे. विनंती करून घेणार ना, आता इथून पुढे हक्काने घेणार हा शब्द आहे आमचा. आणि या तांत्रिक पदाधिकारी म्हणून बोलतोय मी. आपले कर्मचारी कामावर असताना देखील शाखा अधिकारी हजरावर पाठवण्याच्या डिपार्टमेंट हे राजीर लावताय. एवढी मोठी मजुरी यांची, ही मजुरी देखील चालू देणार नाही इथून पुढे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञ वरिष्ठ तंत्रज्ञ यांची प्रमोशन सुद्धा तुम्ही घेत नाही का बरं? तुम्हाला फक्त तुमच्या मनाचा कारभार करायचा आहे. यासारखे अनेक अन्यायकारक प्रश्न आणि या प्रश्नांकरता आंदोलन करत आहोत. या विषयासाठी मी तांत्रिक कामगार युनियन 50-59चा झोन अध्यक्ष या नात्याने या प्रशासनाला इशारा देतोय. आजच्या गेट मीटिंग मधून काहीतरी आदर्श घ्या, नाहीतर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याची आम्ही भूमिका घेऊ. 22 तारखेपासून आमचं साखळी उपोषण सुरूच या ठिकाणी. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला जाग नाही आली तर आपल्या सभासदांना देखील विनंती करतो, या ढोंगी प्रशासनाच्या अन्यायाविरुद्ध लढा आपल्याला मागण्या होईपर्यंत थांबवायचा नाहीये. तांत्रिक कामगार एकजुटीचा, तांत्रिक कामगार एकजुटीचा, हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन. धन्यवाद. सध्या त्या अन्यायाविरोधामध्ये आपण सर्वजण जमलेला आहे लढवण्यासाठी. बरेच संख्येने आपले तांत्रिक बांधव इथं जमा झालेले आहेत, उपस्थित आहेत. मी तांत्रिक कामगार युनियन 50-59च्या वतीने सगळ्यांचे स्वागत करतो, आभार मानतो. एक बोलायचं झालं तर आता बरेच पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून मंचर विभागात पत्रव्यवहार केला, तोंडी केला, लेखी केला, पण ते सर्व करूनही यांना जे करायचे तेच यांनी केलं. फक्त त्यांनी शब्द दिला, हा तुमच्या सभासद तुम्हाला जिथं पाहिजे तिथं आम्ही देऊ, तिथं करू. स्वतः एक्झिक्युटिव्ह साहेबांनी, वाजे साहेबांनी डायरीवर लिहून घेतलं, तुमच्या ह्या सर्व कामगारावर कोणावर अन्याय नाही होणार. तुमचे जे सभासद आहेत त्यांचे तुम्हाला जे पहिलं फर्स्ट प्रायोरिटी ऑप्शन असेल ऑप्शन, तर ते तुम्हाला देऊ, आम्ही लिहून घेतो, ते देतो. पण ह्यांनी जे कॅबिन बंद करून दरवाजा लावून जे अंधारामध्ये ऑर्डर काढल्या त्या वेगळ्याच काढल्या. ते सगळ्याला अंधारात ठेवलं त्यांनी. त्या ऑर्डर निघल्याच्या नंतर आम्हाला म्हणे तुम्हाला ऑर्डर निघल्यावर कळेल का आहे ते. म्हणलं दाखवा ना मग आताच, नंतर तर कळणारच आहे. एवढं बोलून बी त्यांनी काय ऐकलं नाही. त्यांनी तांत्रिक कामगार युनियन 50-59 यांना हलक्यामध्ये घेतले, जे की आमची मंचर विभागामध्ये सगळे स्ट्रॉंग युनियन असताना, सगळ्यात जास्त सभासद असताना यांनी हलक्यामध्ये घेतलेलं आहे. हे आपल्याला साधे समजते, तर यांना यांची जागा दाखवून प्रशासनाला यांची जागा दाखवून देऊ. आपण सर्वजण एकत्र येऊ. जर न्याय नाही मिळाला तर इथून पुढे पण आपण
अजून बहुसंख्येने अजून जास्त संख्येने हजर राहून हा लढा लढू आपण सर्वजण. यांना काय वाटतं की आम्ही फॅन खाली बसून आम्ही सगळी महावितरण कंपनी चालवतो का? आमचा लाईन स्टाफ चालवतोय, तांत्रिक बांधव चालवतोय, तुम्ही नाही चालवत. तुम्ही फक्त फॅन खाली बसून ऑर्डर देताय. तुम्हाला वाटतं का तुम्ही कंपनीचे मालक आहेत? मालक नाही, तुम्ही नोकर आहेत आमच्यासारखेच. तुम्ही मालक नाहीत. तुम्हाला जे तुमच्या पदावरती आहे ते तुमचं पद घ्या. इतरांचं ऐकून इतरांची भाषा ही करून तुम्ही इतरांचं ऐकून ऑर्डर वगैरे काढू नका. आम्ही 10-10, 11-11 वर्ष काढलेले. काय तुम्ही एका वर्षामध्ये येऊन काय तुम्ही प्रत्येक सभासदाचा काय अनुभव नाही घेतला की कुठल्या कर्मचाऱ्याचा अनुभव अभ्यास नाही केलेला एका वर्षामध्ये? 19% ही जे पगारवाढ भेटली बेसिक मध्ये हा आमचा तांत्रिक बांधव होता म्हणून भेटलेली आहे. हा तांत्रिक बांधवामुळे महावितरण टिकून आहे. मित्रांनो, आजही सांगतो, आपण हटणार नाही. आपण उपोषण करणार आहोत, साखळी उपोषण करणार आहोत. जेथपर्यंत ज्या अन्यायकारक बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्या रद्द करत नाही तेथपर्यंत आपण मागे हटू नये. कार्यकारी अभियंता साहेबांनी आपल्याला फक्त आजपर्यंत खेळावळली म्हणजे असं त्यांनी आपल्याला खिल्ली उडवलेली आहे. आपण पत्र दिल्यानंतर ते आपली खिल्ली उडवतात. साहेब, आजपर्यंत आंदोलन झालेलं नाही, तुम्ही बघितलेलं नाही, तुम्हाला पार्श्वभूमी माहित नाही. पण आम्ही जेव्हा 50-59 आंदोलनाला टाकतो तेव्हा सक्सेसफुल आणि यशस्वी करून दाखवल्याशिवाय माग हटत नाही. तुम्हाला सांगतो साहेब, आमच्या सभासदाला हात नाही लागला पाहिजे. आणि लावला तुम्ही तर काय केलं तर हा पदाधिकारी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही. हा पदाधिकारी, मी आजही तुम्हाला आवाहन करतो, सभासदांना सांगतो, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. हा पदाधिकारी मी सगळे साहेब, मुलानी साहेब, चौगले साहेब, आम्ही आत्मदान करू, परंतु तुमच्या दगडाला तुमची एकाही जणाची अपतंडी लागणार नाही. आणि याच्या विभागाला सांगतो, आम्हाला आमच्या कर्मचाऱ्याला रिलीव केलं असेल परंतु आमचा कर्मचारी जॉईन होणार नाही. आणि तुमची ताकद असाल तर तुम्ही अपतंडी लावून दाखवा, तिची प्रेझेंट आम्ही केल्याशिवाय असणार नाही. एवढं सांगतो. आणि तांत्रिक बांधव, तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तंत्रज्ञ.